आता आपण दशांश अपूर्णांकांचं अंश छेद अशा अपूर्णांकांमध्ये रूपांतर कसं करायचं ते बघणार आहोत. पहिलं उदाहरण बघूया. 0.4 किंवा आपण त्याला म्हणतो 4 दशांश. 4 दशांश म्हणजे 10 पैकी 4 म्हणजे आपण अपूर्णांकामध्ये कसं लिहू शकतो 4/10. आता 4/10 जो अपूर्णांक आहे हे आपला अंशछेद रूपामधला अपूर्णांक आहे. पण हे या अपूर्णांकाचं सगळ्यात छोटं रूप आहे का? हा अपूर्णांक मला अतिसंक्षिप्त रूपामध्ये लिहिता येईल का? तर लिहिता येईल. अंशाला आणि छेदाला दोन्हीकडे 2 भाग जातोय म्हणजेच माझं उत्तर येईल 2/5. तर आपण असं लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण दशांश अपूर्णांक हा अंशछेद रूपामध्ये लिहित असतो त्यावेळेला त्याचं जर अतिसंक्षिप्त रूप होत असेल म्हणजे सगळ्यात छोटं रूप होत असेल तर ते रूप काढायचंय आणि ते उत्तर म्हणून लिहायचं आहे. पुढचं उदाहरण बघूया. दशांश चिन्ह 7/5 म्हणजेच 75/100. 75/100 कसे लिहिणार अपूर्णांकामध्ये 75/100. आता इथे पुन्हा एकदा अंशाला आणि छेदाला 25 ने भाग जातोय. 25 त्रिक 75, 25 चौक 100 म्हणजे उत्तर येणार आहे 3/4. 3/4 हे त्याचं अतिसंक्षिप्त सगळ्यात छोटं असं रूप आहे. पुढचं उदाहरण बघूया. दशांश चिन्ह 0.4 म्हणजेच 4/100. 4/100 म्हणजेच 4/100. इथे जातोय का अंशाला आणि छेदाला दोन्हीला कशाने भाग 4 ने जातोय. 4 एक 4 आणि 25 चौक 100 म्हणजेच उत्तर येणार आहे 1/25. आता पुढचं उदाहरण आहे 0.004 म्हणजेच 4 सहस्त्रांश. सहस्त्र म्हणजे 1000. मग आपण कसं लिहिणार 4/1000. पुन्हा एकदा अंशाला आणि छेदाला 4 ने भाग जातोय. 4 एक 4 आणि 1000ला जर 4 ने भागलं तर उत्तर काय येईल 25 चौक 100 आहे म्हणजेच 250 चौक 1000 येणार आहेत म्हणजे छेदाला 250. उत्तर आलेलं आहे 1/250. आता इथे मी तोंडी भागाकार केलेला आहे. तोंडी भागाकार अवघड जात असेल तर आपण नेहमीच्या पद्धतीने सुद्धा करू शकतो. पुढचं उदाहरण आहे 13.07. आता इथे 13 हा दशांश चिन्हाच्या अलीकडचा आहे म्हणजे तो पूर्ण अंक आहे. मग ह्याचा मी अपूर्णांक लिहिताना 13 हा पूर्णांक झाला 13 पूर्णांक आणि दशांश चिन्ह 0.7 म्हणजेच 7/100 म्हणजेच 7/100. मग मी अंशछेद रूपामध्ये लिहिताना लिहिणार आहे 13.7/100. आता याच्याहून छोटं रूप होईल का 7 आणि 100 या दोन्हीला कशाने भाग जातोय का कशानेही भाग जात नाहीये. त्यामुळं 13.7/100 हे त्याचं अतिसंक्षिप्त रूप आहे. याच्याहून छोटा अपूर्णांक होणार नाही. पुढचं उदाहरण आहे 25.053 किंवा 25.53. आता इथे 25 हे दशांश चिन्हाच्या आधी आलेले आहेत म्हणजेच तो पूर्णांक आहे. मग आपण लिहूया 25 पूर्णांक आणि 53/1000. आपल्याला वाटलं तर याचा अंशाधिक अपूर्णांक सुद्धा करता येईल. हा अपूर्णांक कसा आहे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. आपल्याला जर करायचं असेल तर ह्याचा अंशाधिक अपूर्णांक सुद्धा करता येतो. म्हणजे 25 गुणिले 1000 करायचं त्याच्यामध्ये 53 मिळवायचे तो आपला नवीन अंश येईल आणि छेद हा 1000च राहील. आता पुढचं उदाहरण बघूया 20.05 किंवा 20.5. आता 20 हे दशांश चिन्हाच्या आधीच आहेत म्हणजे तो पूर्णांक आहे म्हणून 20 लिहिले आणि 5/100 असा आपला अपूर्णांक आलेला आहे. आता 5/100 हा सगळ्यात छोटा नाहीये अपूर्णांक अतिसंक्षिप्त नाहीये
म्हणून आपण ह्याचं अतिसंक्षिप्त रूप काढूया. 5 आणि 100 दोन्हीला 5 ने भाग जातोय. 20 100 म्हणजेच उत्तर येईल 20.1/20. आणि मी मगाशी म्हटलं तसं याचा आपण आपल्याला हवा असेल तर अंशाधिक अपूर्णांक सुद्धा करू शकतो. कसा करणार इथे? तर 20 गुणिले 20 म्हणजे 400. 400 अधिक 1 बरोबर 401. 401/20 हा झाला त्याचा अंशाधिक अपूर्णांक.